फ्रॅक्चर दिख रहा से हाँ ला बापू थांबा बाबा थांबा फ्रॅक्चर आहे मरतोलाय अरे बाप रे आता मरतोलाय ते वरी करा चादर वरी करा बापू हात पकडून येईन का लागलेलं त्याला थांबा थोडा आय बापू मार आहे ना गिरा के बुडा मुक्का मार असेल मुक्का मारू ना आता हात बी नाही लावणार असेल कुठं दुखायले आज पूर्णा रेल्वे स्टेशन 1 नंबरवर परभणीच्या साईडला 1 नंबरच्या कोपऱ्याला या आजोबा असे पडलेले आहेत। इथल्या दीपक नावाच्या एका रेल्वेच्या प्रायव्हेट कर्मचाऱ्यांनी मला कॉल केला आणि आजोबाची परिस्थिती खराब आहे म्हणून त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी विनंती केली। मग मी आल्यानंतर ॲम्ब्युलन्सला कॉल केला तर ते ॲम्ब्युलन्सवाले चाल ढकलपणा करत होते। ते म्हणतात की पेशंटसोबत नातेवाईक असतील तरच आम्ही येतोच, अन्यथा तुम्ही सोबत चला। आता सामान्य नागरिकांनी अशा अनोन ओळखीच्या व्यक्तीची मदत करणं चुकीचं आहे का? आता आम्ही कामधंदे सोडून कर्मचाऱ्याचं काम आम्ही करावं का? तर संबंधित ॲम्ब्युलन्सवाल्याला असं आम्ही बोललो, विनंती केली। ॲम्ब्युलन्स येऊन तर 15 मिनिट झालेत, अजून पण त्यांचं काय प्रोसेस पोलीस प्रशासन रेल्वेचं पोलीस प्रशासन त्यांना लागते म्हणतात, पंचनामा करून नंतरच आम्ही या आजोबाला घेऊन जातात म्हणतात। सगळ्यात अगोदर उपचार असते का यांची प्रोसिजर असते हे आता वरिष्ठांनी आम्हाला कळवावं आणि आम्ही यापुढं अनोळखी व्यक्तीची मदत करावं का नाही हे सामान्य जनतेला पडलेला प्रश्न आहे। हे आजोबाची तब्येत खराब आहे आणि 15 ते 20 मिनिट झाले ॲम्ब्युलन्स येऊन, पण ते ॲम्ब्युलन्सचे डॉक्टर ते प्रोसिजर करण्यासाठी गेलेले आहेत, पण हे आजोबाचं ट्रीटमेंट केलेलं नाही। आज 20 मिनिट झालेत ॲम्ब्युलन्स येऊन आता सध्या, तरी ते ॲम्ब्युलन्सचे कर्मचारी डॉक्टर साहेब प्रोसिजर करायला गेलेत आणि आजोबाची तब्येत वरच्यावर खराब होत चालली। शेवटी जवळपास 1 तासानंतर हे प्रोसेस कंप्लीट झालं आणि आता ह्या पेशंटला हे हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललेत। हे पोलीस प्रशासन पण आलेलं आहे इथं। सध्याची परिस्थिती 108 ची, पहिलं पूर्ण प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतरच पेशंटला ट्रीटमेंटसाठी घेऊन जातात। 108 चा नवीन नियम आलेला आहे। तत्कालमध्ये उपचारासाठी हे 108 चे डॉक्टर घेऊन जाऊ शकत नाहीत, काही नियम वाटे असल्यामुळं। साहेब, डॉक्टर साहेब, एक अनोन पर्सनला एक अनोळखी व्यक्तीला मदत करते वेळेस काय अडचणी असतात आपल्याला कळवा बरं। सर्वप्रथम आपल्याला पोलिसांना इन्फॉर्म करावं लागेल। जेव्हा पोलीसवाले येतील तेव्हाच आपण पेशंटला लोड करून घेऊन जाऊ शकतो। असं नेऊ शकत नसेल तर काही मेडिकल लिगल केसेसमुळे आपण घेऊन नाही जाऊ शकत सोबत। ओके, धन्यवाद।